बाळासाहेब ठाकरे फॅसिस्ट होते का? तर बाळासाहेब ठाकरे फॅसिस्ट असण्याचा आव आणत असत, पण बाळासाहेब ठाकरे फॅसिस्ट नव्हते, सेमी फॅसिस्ट होते ते. त्यांना सोयीचं असलेला फॅसिझम त्यांनी पत्करला होता. ते एक कुटुंबवत्सल असे मनुष्य होते, दिलदार होते, पण हुशार आणि चतुर राजकारणी पण होते. त्यांच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रासाठी त्यांनी एक घातक चूक केली असं माझं ठाम मत आहे. आणि त्याच्यावर माझं अनेकांशी वाद झालेला आहे, खाजगीत झालेला, जाहीरपणे नाही अजून झालेला. ते मी लिहून आल्यावर जाहीर होण्याची शक्यता आहे की महाराष्ट्रातला बहुजन जो जागवला, शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि खुद्द प्रबोधनकार ठाकरेंनी, तो जागवलेला बहुजन बाळासाहेब ठाकरेंनी 87 नंतर नासवला. बाळासाहेब ठाकरेंनी केलेला सगळ्यात भयंकर कृत्य कोणतं असेल तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भाजपच्या हिंदुत्वाला, ते इथे मोठे मॅग्नेट होते तेव्हा आणि हे लोक छोटे होते, यांना वाव दिला. आणि आपल्याकडचे बहुजन आहेत ते हिंदुत्व नावाच्या एक भ्रामक कल्पनेच्या नादी लावले. मी त्याच्यावर शिवसेना भासमान आणि वास्तविक नावाचा लेख अक्षर दिवाळी अंकात लिहिला होता. तो माझ्या आयडिया जरा डेंजरस नावाच्या पुस्तकात समाविष्ट आहे. तर तो बाळासाहेबांनी जो हिंदू म्हणून बहुजनाला पुन्हा नादाला लावलं यांच्या ब्राह्मणवादाच्या, ते कधी न भरून येणार नुकसान होतं. आणि म्हणजे आज मी आयुष्यात पहिल्यांदा हे बोलतो, मी खाजगीतल्या गोष्टी बोलत नाही. बाळासाहेब हयात असताना माझे स्वतः आजचे जे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे यांच्याशी उत्तम संबंध असल्याने, तेव्हा आता काय वाईट संबंध नाही आहेत, पण तेव्हा फारच उत्तम होते. आणि मी त्यांच्या गॅलरीत जुन्या मातोश्रीच्या बसून, मला आजही आठवतं, कालच्या भाषणाच्या वेळा आठवलं म्हणून मी आता हा किस्सा सांगतोय. जसा यदी फडक्यांचा एक, तर यदी फडक्यांच्या शालूला लावून माझं लुगडं मी पुढे नेतो. तर त्यांना मी असं म्हटलं होतं की एक ना एक दिवस तुम्हाला हे हिंदुत्वाचं प्रकरण निस्तरायला लागेल बघा, त्याशिवाय स्वतःचं आयडेंटिटी, अस्तित्व आणि शिवसेना आणि महाराष्ट्र असं समीकरण तुम्हाला तयार करता येणार नाही. तर मला त्याच्यावर उद्धव तेव्हा असं म्हणाले होते, म्हणजे तेव्हा ते राजकारणात, म्हणजे तेव्हा मला वाटतं नारायण राणे सोडून गेल्याचा काळ असेल तो. नारायण राणे जेव्हा शिवसेना सोडून गेले तो काळ होता, जस्ट कोकणातली निवडणूक चालू झाली होती. तेव्हा उद्धव असं मला म्हणाले होते की हिंदुत्व आमचा श्वास आहे, तो कसा सोडणार. बाळासाहेब तेव्हा होते, मला माहित नाही. आणि मग ते डिस्कशन तिथं संपलं. आता त्याचा पुढे काही संदर्भ नाहीये, पण कालचं भाषण ऐकताना मला असं जाणीव झालं, चला आपल्याला कळतं बरं का. तर मुद्दा असा आहे की हे ब्राह्मणवाद आहे, हे हिंदुत्व नाही आहे. हे जे प्रबोधनकारांना कळलं होतं ते त्यांचं ब्राह्मणवादाचं मॅग्नेट मोठं जेव्हा महाराष्ट्रात झालं, तेव्हा उद्धव ठाकरेंना जी ट्रीटमेंट मिळाली, तेव्हा त्यांना कळलं की प्रबोधनकार का म्हणत होते तळमळीने मी हिंदुत्ववादी असलो तरी बहुजनवादी आहे. आणि ते काय म्हणत होते, आणि ते शाहू महाराजांच्या का जवळ होते, ते डॉक्टर आंबेडकर आणि फुल्यांना का मानत होते, आणि त्यांनी का सावरकरांना विरोध केला, का त्यांनी ब्राह्मणांचा विरोध केला, का त्यांनी मंदिरांच्या विरोधात बोलले, हे सगळा जो मुद्दा आहे तो उद्धव ठाकरेंना कळला. हे काल दिसून आलं. याचा मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही जर मोठा मॅग्नेट होता तेव्हा ब्राह्मणवादी आणि बनिये, गुजराती, जैन सगळे तुमच्याकडे वाकून येत होते. पण ज्या दिवशी तुम्ही छोटं मॅग्नेट झाला आणि एक मोठं मॅग्नेट ब्राह्मणवादाचं उभं राहिलं, त्या दिवशी नंतर तुम्हाला वाकून जायला लागलं. आणि हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं. आणि महाराष्ट्र म्हणून राज्याचं पण तेच होतं आहे, हे काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर सगळ्या पक्षांच्या लक्षात आलेलं. आणि कोणा एका व्यक्तीविरुद्ध नव्हतं ते, हे भारताच्या पुष्यमित्रापासून ते सुरू आहे, म्हणजे बुद्ध कालखंडापासून हे असंच आहे. ब्राह्मणवाद बलवान झाला की लोकशाही मरते, बहुजनवाद बलवान झाला की लोकशाही परत येते. हा भारताचा आत्मा आहे आणि महाराष्ट्राचा तो 100% आत्मा आहे. आणि तो आत्मा उद्धव ठाकरेंना त्यांच्यावर आलेल्या संकटामुळे ओळखायला लागला. त्यांची अपरिहार्यता होती ती राजकीय, आणि त्या राजकीय अपरिहार्यतेतनं कोणत्याही प्रकारची साध्य साधन सुचिता न बाळगता ब्राह्मणवाद हा राजकारण करतो हे त्यांच्या लक्षात आल्यावर, त्यांना कळ लागल्यावर बोलावं लागलं. ते आहे जे मी त्यांना तेव्हा सांगितलं जेव्हा नारायण राणे सोडून गेले.